हाय मैत्रिणींनो, हे तूप मी घरीच बनवलं आहे आणि वास तर एकच नंबर येतोय। तुम्हालाही घरीच तूप बनवायचे आहे का? चला तर मी रेसिपी शेअर करते। सर्वात आधी आपण फ्रीजमध्ये जमा केलेली साय 2 तास आधी बाहेर काढून ठेवायची। मग नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी घेऊन फिरवून घ्यायची आणि त्यामध्ये आपण थंड पाणी मिक्स करत करत मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायची। नंतर हे लोणी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। त्याच्यात पण आपण थंडच पाणी टाकायचे आणि ते धुतलेलं पाणी फेकून नाही द्यायचे। हे दूध आहे ना, आपण ह्या दुधापासून पनीर बनवणार आहोत। आज आपण साईपासून तूप आणि तूप बनवताना त्याच पाण्यापासून आपण पनीर कसे बनवायचे हे शिकणार आहोत। आधी हे लोणी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, त्याच्यातील पाणी असे नितरून घ्यायचे। नंतर एका मोठ्या भांड्यामध्ये ते लोणी घ्यायचे। बघा सगळं पाणी नितरवलेलं आहे, थोडंसंच पाणी त्याच्यामध्ये। नंतर ते भांडं गॅसवरती ठेवून द्यायचं। हे लोणी धुतलेलं पाणी आपण फेकून न देता याच्यापासून आपण पनीर बनवू शकतो। विश्वास ठेवा, हे पनीर बाहेर मिळतं तसेच पनीर घरीच तयार होते। एका गॅसवरती हे लोणी गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यापासून आपण तूप बनवतोय। सुरुवातीला हा लोण्याचा गोळा असा मोडून घ्यायचा आणि एकसारखं चाळत राहायचं, म्हणजे ते ओतू जाणार नाही। आणि आपण भांडंही मोठंच घेतलेलं आहे आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण ते लोणी धुतलेलं दूध गरम करत ठेवलं आहे, त्याच्यापासून पनीर तयार होते। तूप चाळताना सुरुवातीला असा फेस येईल, तेव्हा तूप तयार झालेलं राहत नाही। त्याला 10 ते 15 मिनटं हे लागतातच। एका साईडला आपलं पनीरही तयार झालेलं आहे। बघा किती छान पनीर तयार झालेलं आहे। आणि पनीर गाळलेलं हे पाणीसुद्धा आपण फेकून नाही द्यायचे, तर आपण हे झाडांना टाकायचे, कारण त्याच्यात प्रोटीन्स असतात। हे प्रोटीन्सने भरलेलं पाणी आपण झाडांना टाकल्यावरती झाडांची चांगली ग्रोथ होते। आणि बघा आपलं तूपही तयार होते। नंतर जेव्हा तुपाला असे बुडबुडे येतील, असा फेस यायला लागेल, तर समजायचं की आपलं तूप हे तयार झालेलं आहे। गॅस बंद केला आहे। गॅस बंद केल्यावरती असं लालसर कलरचं आपलं तूप दिसेल। आपल्या घरातील एक्स्ट्रा गाळणीने आपण तूप गाळून घ्यायचे। तूप गाळल्यानंतर ही वरती जी बेरी साचते, त्या बेरीमध्ये गूळ घालून ती खूप टेस्टी लागते। आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते। बघा किती छान तूप तयार झाले। आणि हे तूप बनत असताना घरात वाससुद्धा येत नाही आणि तुपाचाही वास खूपच छान येतोय। अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।